छगन भुजबळांनी अचानक पवारांची भेट घेतल्यामुळे खळबळ। आरक्षणाच्या मुद्द्यावर पवार मुख्यमंत्र्यांशी बोलायला तयार। भेटीनंतर भुजबळांची माहिती। विधानसभेसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी ॲक्शन मोडवर। सर्वच्या सर्व 288 जागांचा सर्वे करणार। लोकसभेत सर्वेवर बोट ठेवणाऱ्या भाजपला अजितदादांचं उत्तर। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवी दिल्लीला रवाना। राज्यातल्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारावर पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्याची शक्यता। मराठा आरक्षणाच्या विषयात सरकार आणि विरोधक सारखेच। मनोज जरांगेंची टीका। तर मुख्यमंत्र्यांवर 1% विश्वास नाही। लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल। विधान परिषद निवडणुकीच्या मतदानापूर्वी 2 गट पडल्यामुळेच काँग्रेसची मतं फुटली। नार्वेकर आणि जयंत पाटील यांना मतदान करण्यावरून पडले होते 2 गट। लोकसभा निवडणुकीनंतर आदित्य ठाकरेंचं उद्यापासून विधानसभा निहाय दौरे। लोकसभेत पराभव झालेल्या जागांवर ठाकरे गटाचं विशेष लक्ष। उद्धव ठाकरेंचा विश्वासघात झाला, ते पुन्हा मुख्यमंत्री झाल्याशिवाय दुःख हलकं होणार नाही। ज्योतिर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांचं वक्तव्य। मातोश्रीवर घेतली उद्धव ठाकरेंसह कुटुंबियांची भेट। वादग्रस्त आयएस अधिकारी पूजाची आई। गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला 12 लाखांची पूजाच्या आईची देणगी। तर पंकजा मुंडेंच्या उमेदवारीसाठी दिलीप खेडकरांनी देवीला अर्पण केला होता चांदीचा मुकुट। पुण्यातल्या काशीबाई नवले मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेताना पूजा खेडकर होत्या पूर्णपणे फिट। फिटनेस सर्टिफिकेटमधनं बाब उघड। ओबीसी कोट्यातनं दिली तब्बल 9 वेळा यूपीएससी परीक्षा। विशाळगडावरच्या अतिक्रमणावर हातोडा। शिवप्रेमींच्या आक्रमक पवित्र्यानंतर सरकारकडनं कारवाई। खासदार शाहू महाराज उद्या विशाळगडाची पाहणी करणार। विशाळगडावरच्या आक्रमण विरोधी कारवाईला जातीय रंग देऊ नये, संभाजीराजे छत्रपतींचं आवाहन। विशाळगडावर अतिरेकी यासीन भटकळ राहिला होता, तेव्हा कुठे होतं पुरोगामित्व, संभाजीराजेंचा सवाल। दिव्यांग क्रिकेटपटूंबाबत सरकारचा सापत्न भाव। 5 वर्ष झाली तरी 3 क्रिकेटपटूंचं 15 लाखांचं बक्षीस दिलं नाही। टीम इंडियाला मात्र एका दिवसात 11 कोटींचा चेक। कोकण रेल्वेच्या रुळावर कोसळलेली दरड हटवण्याचं काम पूर्ण। मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकातून रवाना। नाशिकमध्ये पर्यटकांच्या मूर्खपणाचा कहर। मनाई असतानाही गेले होते अंजनेरी पर्वताच्या माथ्यावर। अखेर वन विभागाकडून सुटका। आषाढी एकादशीसाठी देवाचा खास पोशाख थेट बंगळुरूतून। विठुरायाला सिल्कचं सोवळं तर रुक्मिणी मातेला भरजरी सिल्कची 9वारी साडी। पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना 31 जुलैपर्यंत मुदतवाढ। राज्य सरकारच्या मागणीनंतर केंद्राचा महत्त्वाचा निर्णय। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।